हे बघा, या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी हा उल्लेख करणं अगदी चुकीचं आहे। ज्या शरद पवार साहेबांच्या हाताने हा पुरस्कार दिला गेला तो एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नावाचा आहे की त्याच्या पुरस्कार देण्यामध्ये शरद पवारांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे ते सुद्धा अपमानकारक शरद पवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी बोललेले आहेत। आणि मला वाटतं की संजय राऊतांकडे आता दुसरा काही विषय राहिलेला नाही आहे। जे काही होते त्याच्या विरुद्ध बोलायचं हे एकमेव सत्र त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा माणूस पागल झाला आहे, याला कुठेतरी ठिकाणावर नेलं पाहिजे, कारण की दुसरा काही पर्याय राहिलेला नाही आहे। आणि त्याला मीडियाचा रोग झालेला आहे, म्हणजे त्याला मीडिया समोर आली की मग काहीतरी वाच्यता करायची, काहीतरी वायफळ बोलायचं, याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात नाही आहे। महाजी शिंदे हे नाव केवढं मोठं आहे, त्यांच्या नावाचा पुरस्कार हा काय विकत घेतला जाऊ शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी शिवसेनेची वाट लावली, ज्यांनी शिवसेना संपवली, ज्यांनी शिवसेना फोडण्यामध्ये दलाली केली, त्या संजय राऊतांच्या तोंडातून हे शब्द शोभत नाही। मूळ त्यांनी शिवसेना तर संपवलीच, पण राष्ट्रवादी संपवली, काँग्रेसही संपवली, आता राहिली सुरलेली सगळ्या गोष्टी आहेत त्याही संपवण्याची सुपारी या माणसाने घेतलेली आहे। त्यामुळे या सुपारीबाजाच्या तोंडातून हे शब्द या ठिकाणी शोभत नाही। मूळ अशा पद्धतीचं वाच्यता करणं म्हणजे एक मराठा समाजाच्या एका राजाच्याबद्दल, एका मोठ्या माणसाच्याबद्दल असं बोलणं म्हणजे सामाजिक भावनासुद्धा दुखवण्याचं हे काम आहे। मला तरी असं वाटतं की याला जनता माफ करणार नाही। शरद पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुढं बिघाडी होईल असं तुम्हाला वाटतंय का? ज्या पद्धतीनं आजपर्यंत संजय राऊत यांनी कधीही शरद पवारांच्या विरोधात किंवा त्यांच्या भूमिकेला विरोध करणारी भूमिका कधीच व्यक्त केलेली नाही। हे बघा, महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे। जरी वेगळ्या वेगळ्या विचाराने आपण राज्य करत असलो तरी शरद पवार हे आपल्या राज्याचे मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत, आणि अशा कार्यक्रमामध्ये ते नेहमी जात असताना गेलं पाहिजे। त्यांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे काय पक्षांतर होणे आहे, एकमेकाचे विचार बदलणे असं होऊ शकत नाही। पण आपली ही संस्कृती आहे, ज्यांनी चांगलं कार्य केलं आहे त्याचा गौरव जर होत असेल तर तो गौरव करण्याचा मान त्यांना जर मिळत असेल तर हे कायम महाराष्ट्राने केलेलं आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काही आघाडीत बिघाडी होईल असं काही वाटत नाही। पण संजय राऊतांचं स्वतःच तो बिघडलेला आहे, त्यामुळे त्याच्या नादी लागून काय उपयोग नाही आहे। मला तरी असं वाटतं की तुम्हीसुद्धा त्यांच्यावर कमी लक्ष द्यावं, कारण की तुम्ही जास्त लक्ष दिल्यामुळेच ते पोरगं बिघडलं आहे। शरद पवारांना कुठेतरी चुकीची माहिती दिलेली आहे। ठाण्याचा विकास हा एकनाथ शिंदेंना नव्हे, उलट ज्यावेळेस एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आले त्यानंतर खऱ्या अर्थानं ठाण्याचा जो बिघाड आहे किंवा ठाण्यामध्ये जी विकासाचं कामं चालू ती बंद पडायला लागली अशा पद्धतीनं नाही, संजय राऊतच झाडू घेऊन फिरत होता ठाण्यात। महापालिकेचे सगळे रस्ते संजय राऊतने झाडले आहे। हा चपराशी करणारा माणूस, हातामध्ये पेन घेऊन यांनी काम केले, हा काय ठाण्याचं सांगेल? अरे ठाण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने उभी केली। जे ठाणं ज्याच्याशिवाय सगळं उणं असं बाळासाहेब म्हणायचे, ती ठाण्याचे आज स्वरूप जाऊन बघा, मेट्रो बनते आहे, रस्ते बनलेले आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या आहे। त्यांना ही अक्कल पाहिजे की एवढी खातं ज्याच्या माणसाकडे आहे त्या माणसाने भरघोस पैसा, ठाणा काय अंबरनाथ जाऊन बघू नये म्हणा त्याला वाटत असेल तर। अंबरनाथसारखं शहर 100% काँक्रिटीकरण रस्ते, पाण्याचे रस्ते, MIDCमध्ये काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे आता बोलण्याचं भांडवल काहीच राहिलं नाही। हा शिवसैनिक होता कुठे? हा पेपरवाला होता, पेपरमध्ये लिहायचा, बाळासाहेबांच्या पायाशी बसला, सलाम उजरीगिरी केली, बाळासाहेबांनी म्हणलं बच्चू चांगलं दिसतंय म्हणून राज्यसभा मिळाली। याला कधी माहीत आहे निवडणुका काय आहे, शिवसैनिक काय आहे, किती केसेस आहे याच्यावर? हा एक केस आहे भ्रष्टाचार केल्याची, महासंत झाला तो त्या केसमध्ये जाऊन। घडीघडी तेच सांगतो, मी जेलमध्ये जाऊन आलो, मी जेलमध्ये जाऊन आलो। आता त्याचा सत्कार त्या कारणास्तव केला पाहिजे। पण 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटून आले, त्याच्यावेळी त्यांनी असं वाक्य वापरलं की शिवतीर्थाचा आता कॅफे झालेला आहे, जो तो येतो उत्सुक शिवतीर्थावर जातो आणि कॉफी पितो। त्याला हे वाटलं पाहिजे की ज्या बाळासाहेबांच्या दरबारी मातोश्रीमध्ये नरेंद्र मोदी सारखे साहेब असतील, प्रणव मुखर्जी असतील, वाजपेयीजी असतील, प्रमोद महाजनजी असतील, हे सगळे मातोश्रीवर जायचे। आज काय स्थिती आहे? हे सोनिया गांधीकडे जायला लागले आहे। लाज वाटली पाहिजे या संजय राऊतला की ज्या मातोश्रीवर चांगले चांगले लिहून बाळासाहेबांना भेटायला जायचे। ज्यावेळेस आदरणीय मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस बाळासाहेबांना भेटायला गेले होते, ज्यावेळेस त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून डिक्लेअर झालं त्यावेळेस बाळासाहेबांकडे सगळे जायचे। आज मातोश्रीची स्थिती कोणी करून टाकली? ह्या माणसाने काँग्रेसची लव्ह मॅरेज केल्यामुळे आज
उद्धव साहेबांना सोनिया गांधीकडे जावं लागतंय, राहुल गांधीकडे जावं लागतंय. मला तरी असं वाटतं की हे असं बोलणं त्याच्याकरता हास्यास्पद आहे. पण महायुतीमध्ये पण सगळं आलबेल आहे असं दिसत नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये कुठे ना कुठे पालकमंत्री पदावरून असतील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कुरबुरी सुरू आहे. त्यात धनंजय मुंडेंचं प्रकरण आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही किंवा धनंजय मुंडेंमुळे हे सरकार बदनाम होत आहे अशी शिवसेनेची भावना आहे का? हे बघा, 3 तुल्यबळ पक्ष एकत्र आल्यानंतर थोड्या मोठ्या कुरबुरी चालणारच आहेत. कारण की मला वाटतं की माझ्या जिल्ह्याचं मला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे, त्यांना वाटतं की मला मिळालं पाहिजे, ह्या गोष्टी चालणारच आहे. 3 जण आहे, तुल्यबळ आहे, या घटना घडणार. ते आजच घडत आहे असं नाही आहे, मागच्या काळातही घडत आल्या, पुढेही घडणार आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की सगळं बिघडून जाणार आहे. त्याच्यावरही तोडगा काढण्याकरता 3 नेते सक्षम आहे आणि ते वेळोवेळी त्याची सुधारणा करत असतात. आणि मला नाही वाटत की त्याच्यामुळे फार मोठं प्रलय येणार आहे आणि संजय राऊतांचं भाकीत फार सत्य ठरणार आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याची गरज नाही आहे. धनंजय मुंडेंच्या बाबतीमधला जो प्रश्न आपण विचारला, तर आम्ही तर हेच म्हटलं की जो दोषी असेल त्याच्याबाबत कारवाई केली गेली पाहिजे. आता त्या ठिकाणची तपासणी सुरू आहे. जर त्याच्यामध्ये दोष असतील तर त्यांचे नेते अजित पवार त्याच्यावर निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.